स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 16वा पाठ स्वच्छतेचा प्रकाश याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे? थोडक्यात उत्तरे लिहा. सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले? तर जगामध्ये कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते. आपल्या देशाची स्वच्छता करणे ही देखील एक देशसेवाच आहे, असे सेनापती बापट यांचे मत होते. म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले. भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे? तर एखादी वस्तू आपण माझी असे म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूची खूप काळजी घेतो. पण जेव्हा तीच वस्तू आपली म्हटल्यावरती आपण त्या वस्तूची तितकीशी चांगली काळजी घेत नाही. म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरलेला आहे. तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला? तर गावातील गावकरी सफाईच्या कामाला हलके काम समजत होते. सेनापती बापट यांनी सफाईच्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली आणि हे काम आयुष्यभर चालावे म्हणून तात्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत बदल होऊन लोक सफाई मोहिमेत सामील झाले. थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात. त्याप्रमाणे स्वतः कृती करतात. त्यांच्या या कृतीतून ते समाजाला शिकवण देतात. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा राबवता? आणि महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन, शाळेचा पहिला दिवस तसेच शाळेत साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवली जाते. जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करत असता आणि का? शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा शाळेतील वर्गखोल्यांची, शाळेतील वरांड्यांची, क्रीडांगणांची, बागेची, प्रयोगशाळेची सफाई केली जाते. सफाई केल्याने सर्व परिसर प्रसन्न होतो. मन प्रसन्न होऊन जाते. तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल? त्या 8 ते 10 ओळीत लिहा. तर ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी आरोग्य आणि सुखसमृद्धी असते. जर स्वच्छता ठेवली नाही तर त्या ठिकाणी रोगराईचा प्रसार होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो. विविध प्रकारचे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. परिणामी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर तसेच पर्यावरणावर होतो. अस्वच्छतेमुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार पसरतात. आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता करणे हे गरजेचे आहे. आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा. तर आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी: माझे नाव, माझे गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझे राज्य, माझा देश, माझी रेल्वे, बसेस, नद्या, डोंगर, किल्ले, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे इत्यादी. स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. धन्यवाद.